मी खूप दिवस झालं, खूप दिवस म्हणजे 6 वर्ष झालं मी तुमच्या लोकांचे वाईट कमेंट खूप सहन करत आली आहे. खूप म्हणजे खूप. 6 वर्षापासून तुम्ही लोकांनी मला खूप ट्रॉल केलं आहे आणि ट्रॉल करून करून माझे फेक अकाउंट बनवून बऱ्यापैकी तुम्ही अश्लीलपणा करून त्याच्यावर तुम्ही माझ्या नावाने पैसे पण कमवलेत. स्वतःचे पोट भरता, स्वतःचं घर पण चालवत आहे. प्लस म्हणजे की फेसबुकला मला इन्स्टाला सोडून फेसबुकला एवढ्या वाईट कमेंट असतात ना, अनलिमिटेड. मला नाही वाटत की मी कुठली लई मोठी सेलिब्रिटी आहे किंवा खूप मोठी स्टार आहे किंवा मी अशा कुठल्याही गोष्टी नाही केल्या आत्तापर्यंत की मी स्वतःला सेलिब्रिटी म्हणते म्हणून. मला नाही वाटत. तर मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे, जो आता ही जी कमेंट केली आहे ना त्याने, तर मला त्याला एकच सांगायचं आहे की ऐक, संस्कार नावाची एक गोष्ट जी तुझ्यामध्ये नाही आहे ती माझ्यामध्ये आहे. काय तुझ्या आईवडिलांनी तुझ्यावर चांगले संस्कार केले नाही तेव्हा तू दुसऱ्यांच्या आया बहिणीला सोशल मीडियावर नावं ठेवतोस. तर मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगू इच्छिते, खूप दिवस झाले, खूप दिवस की मी फेसबुकला बऱ्यापैकी अकाउंट माझे मी बंद पण केलेत. जे लोकांनी फेक अकाउंट ओपन केले होते आणि AI ॲपद्वारे बऱ्यापैकी नास्तिक लोकांनी खळबळ माझ्या आयडीची पूर्णपणे एकदम घाणेरड्या पद्धतीने चालवली होती, त्या लोकांचा माज मी उतरवला आहे. आता बऱ्यापैकी अश्लील जे वाईट कमेंट करतात त्या लोकांचा पण माज मी उतरवणार आहे. आता बघा, मी जास्त काय बोलणार नाही आहे. ज्यांच्या नरसाळ्यामध्ये दम असेल ना, ज्यांनी एका आईचं दूध पिलं असणार आहे, तर ज्यांच्या नरसाळ्यामध्ये दम असणार ना, ते मी धायरेश्वर मंदिराजवळ राहते, धायरीमध्ये. तर ज्यांच्या नरसाळ्यामध्ये दम असेल त्यांनी यायचं नडायला. एकट्याने नाही यायचं, आई बहीण सोबत घेऊन यायचं. मग तुमचे नरसाळे तोडून मी तुमच्या आईच्या आणि तुमच्या बहिणीच्या तोंडात कशी देते बघा. दरवेळेस कंटिन्यू तुम्ही मला घाण पद्धतीनं मेसेज करता. एवढे घाण मेसेज करतात ना की ज्याची लिमिट नाही आहे. इंस्टाग्राम फुकट भेटतंय म्हणून किती पण खाता, किती पण खाता, किती पण वापरता, त्याच्यामध्ये बोटं घालता. तुमच्या बापाचं आहे का? तुमच्या बापाचं आहे बोटं घालता त्याच्यामध्ये? काय मी एकच सांगणार सगळ्यांना की तुमच्या जर नरसाळ्यामध्ये दम असेल तर उद्या येऊन दाखवा. मग दाखवते तुम्हाला संस्कार काय असतात. संस्कार नावाची काय गोष्ट असते. जर तुम्हाला एखाद्या स्त्रीबद्दल, तिच्या पास्टबद्दल काही माहिती नसेल ना, तर बोलत जाऊ नका. 15 वर्ष झाले, 15 वर्ष मी माझ्या नवऱ्याला झेलतीये. माझा नवरा घरामध्ये 15 वर्षापासून कमवत नाहीये, दारू पितोय कंटिन्यू. मी सोशल मीडियावर सांगते की कंटिन्यू दारू पितो, घरामध्ये 1 रुपया पण देत नाही. आज 15 वर्ष झाले माझ्या लग्नाला. माझ्या दोन्ही मुलींचा सांभाळ मी वैयक्तिक एकटी छाती ठोकून करतीये. काय एकटी करती, एकटी. मला बापाचा सहारा नाही, माझे वडील वारलेले आहेत, मला आई नाहीये, मला कोणच नाहीये. मी एकटी कशी जगत असेल ना, तर माझं मला माहिती आहे. मी कधी सोशल मीडियासमोर बऱ्यापैकी रडून नाही सांगितलं माझ्या सगळ्या गोष्टी, कारण मला जगाला दुःख दाखवायला आवडत नाही. पण जगाने मला मजबूर केलंय आज माझं दुःख सांगायला की वाईट कमेंट करून 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 आहे ना, की त्या गोष्टीचा, वाईट कमेंट गोष्टीचा परिणाम पण माझ्या लेकरांवर व्हायला लागलाय. मी एकच सांगते, तुम्हाला माझ्या मागचं स्ट्रगल माहिती नाही आहे. तुम्हाला फक्त मी शो करते. तुम्हाला ते घाण कमेंट पहिल्यापासून करायची सवय लागलेली आहे म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये बोटं घालता. फेसबुकवर पण तुम्ही लोकांनी खूप घाण पद्धतीनं, तुम्हाला असं वाटतंय माझा नवरा भोळा आहे, भाबडा आहे. अरे तो काय आहे ना, तर हे फक्त आहे ना मला माहिती आहे. मला तुम्हाला माहिती नाही. जगाला मी त्याचं ओरिजिनल रूप नाही दाखवलंय. जर मी त्याचं ओरिजिनल रूप दाखवून ना जगाला, तर तुम्ही स्वतः त्याला मारून टाकताल. तुम्ही स्वतः त्याचा जीव घेताल. मी एवढं सांगते तुम्हाला. पण मी सहन का करते की माझी आईने संघर्ष केलाय खूप. जेव्हा मी लहान असताना माझ्या आईने खूप बघितलं माझ्या वडिलांचं, आणि त्या आईची रिस्पेक्ट करून मी आज त्या फालतू माणसासोबत संसार करत होते. 15 वर्ष झालं, पण आता सहन होईना झालं. मी काही करू शकत नाही. कारण काय माहिती का, जन्म दिलेला बाप लेकरांना एकच असतो आणि त्या बापाची माया लेकरांना भेटावं म्हणून एक आई तडफड करत असते आणि ती मी केली. म्हणून तुम्ही लोक फायदा घेता का रे त्या गोष्टीचा? तुझा नवरा भोळा आहे, तू तुझ्या नवऱ्याचा फायदा घेती, 56 लोकांसोबत मिरविती.
उद्या जर मी एखाद्या इंडस्ट्रीमध्ये मी जर 10 लोकांसोबत मला अश्लील पद्धतीनं शूट करावं लागला तर तुम्ही म्हणणार की 10 जणांसोबत झोपली म्हणून बोलणार का? काय अरे तुमचे थोबाडं सांभाळा पहिले. एखादी मुलगी स्ट्रगल, आता एवढ्या 12 जणी एवढ्या मोठ्या मोठ्या स्टार झाल्यात, त्या लोकांसोबत अश्लील चाळे करूनच फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर छोट्या छोट्या वेब्स असतात, शॉर्ट्स असतात, सेक्सी हॉट्स असतात, त्याच्यामध्ये त्यांना ते पार करूनच पुढे जावं लागतं. त्यांना तर तुम्ही तर पार करोडोनी लाईक करतात. आमच्यासारख्या सर्वसामान्य बाईने जर काहीच नाही करून सुद्धा तुम्ही लोक, अरे तुमच्यासारख्या लोकांना मी खोटं बोलत नाहीये. आत्ता पुण्यामध्ये पुन्हा 5व्या नंबरला आहे. पुण्यामध्ये जे मुलींसोबत रेप होत आहे, पोरी नरेमधून 17 मुली गायब झाल्यात. 17 मुली. मी खोटं बोलत नाही. जर माझ्यासोबत जर बायकांनी, मी खरंच सांगते, जर माझ्यासोबत जर बायका उभ्या राहिल्या ना आणि जर अशी लोक पकडल्या गेली ना तर पोलिसांचं सोडावं, पोलिसांचं मनावर नाही घ्यायचं. पण आपण आपल्या लेकरांसाठी ज्या पद्धतीनं करणार ना, फक्त तुम्ही साथ द्या. बस फक्त तुम्ही साथ द्या. एक जणाने जर आवाज उचलला ना तर तुमच्या पाठीमागं 1000 बायका उभ्या राहतील. एवढंच सांगणार मी फक्त. आज 3 वर्षाच्या चिमुकलीवर दगडाने ठेचून अत्याचार झाला. 65 वर्षाचा बुड्ढा 65 वर्षाच्या 3 वर्षाची चिमुकली, जिला आ ई सुद्धा शब्द म्हणता येत नव्हता, त्या लेकरावर त्याने अत्याचार करून तिच्यावर शेण टाकलं आणि खूप घाण पद्धतीनं तिच्यासोबत. तर तुम्ही जे घाणेरडे लोक घाण पद्धतीनं कमेंट करतात त्याचं तर मला काहीच वाटत नाही, कारण मी आयुष्यामध्ये लय संघर्ष करून पुढे आलेली बाई आहे. माझा नाद नाही करायचा तुम्ही लोकांनी. मी एवढी नीच बाई आहे ना, तुम्हाला पार कच्चक कापून खाईल मी. इथपर्यंत मी सांगते तुम्हाला. नाद तर माझा कोणीच करायचा नाही, कारण तुम्ही मला अजून ओळखलेलं नाही. मी शांत बसली होती आतापर्यंत. का तर जाऊ दे. लोक आज नाही उद्या समजतील. अरे तुम्ही लोक डोक्यावरून पाणी चाललं तरी तुम्ही लोक सुधारायचं नाव घेत नाहीये. अरे तुमच्या मर्द जातीवर. अरे काय तुम्ही नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताय. अरे तुमच्या जिंदगीवर तुम्ही काही करू शकत नाही. हातात बांगड्या घाला, 10 बांगड्या देते मी तुम्हाला, 10 नाही डझन भर बांगड्या देते, साडी देते, टिळा लावा आणि फिरा सगळीकडं. अरे तुम्ही कुणाचं संरक्षण करू शकत नाही. अरे जे घाण बोलताय. मला आज जर मी व्हिडिओ टाकला ना तर त्याच्यातून मला फक्त 10 कमेंट चांगल्या येतात आणि 50 कमेंट वाईट येतात. का? तुमच्या बापाच्या घरचं खातीये का तुम्ही मला पुरवता? माझ्या लेकरांचं शिक्षण करता का? माझ्या नवऱ्याला पुरवता का? माझं घरदार चालवताय तुम्ही? मला नावं ठेवता तुम्ही? होय. जर खरंच तुमच्या नरसाळ्यामध्ये दम असेल ना आणि जर तुमचा बाप आणि माय एक असेल ना, मला वाईट कमेंट करणाऱ्यांनो, तर ही आई 2 लेकरांची विधवा, मी एवढंच सांगते, नवरा असून पण मी विधवा आहे, तर मला आई नाही, बाप नाही, कोण नाहीये, मला कोणाचा सहारा नाहीये. ही आई 2 लेकरांची विधवा. मी एकच सांगणार तुम्हाला, मी आत्तापर्यंत एकटी होते आणि एकटीच राहणार. आणि जर तुमच्या नरसाळ्यामध्ये दम असेल ना तर धायरेश्वर मंदिराजवळ या. नाही तुमचं नरसाळ, आणि एकटं नाही यायचं, तुमच्या आईला आणि बहिणीला सोबत घेऊन यायचं. तुमचं नरसाळ कापून तुमच्या आईच्या आणि बहिणीच्या तोंडात टाकतं का नाही बघा. हां, मी एकटी नाहीये, माझ्या मागे आहे ना किती लोक आहेत ना तुम्हाला माहिती नाहीये. माझ्या मागे खूप मुलींची गँग आहे, खूप मुलींची गँग. आमच्या मुली आहेत ना, आमच्या मुली खूप कष्टाळू आहेत. त्यांनी जे झेललंय ना, आमच्या बिरादरीच्या मुली, त्यांनी जे झेललंय ना तेच आज मी पण झेलते आणि सगळा समाज झेलतोय. तर त्या पोरीसुद्धा आज तुमच्या सगळ्यांवर चिडलेल्या आहेत. नाही तुमचं सगळं नरसाळ कापून तुमच्या आईच्या बहिणीच्या तोंडात घातलं तर काय राहिलं? हां, करा तुम्ही वाईट कमेंट. आणि वाईट कमेंट करणार, अरे तर कमेंट बॉक्समध्ये कुठं भुटताय रे? फुकटचं भेटतंय ना तर तुम्हाला ते चाटायला पाहिजे. जसं चिमुकल्या लेकरांवर तुम्ही अत्याचार करता ना, तसं तुम्हाला फुकटचा कमेंट बॉक्स भेटतो ना, तर तिथं तुम्ही ते चाटता नाही का? तर तुम्ही तोंडावर येऊन बोला माझ्या. खोटं बोलत नाही. धायरेश्वर मंदिरासमोर, महादेवाच्या मंदिरासमोर तुमचा जो हाल करणार ना, मला कुणीच अडवू शकत नाही. हां, या तुम्ही, फक्त या, बघू तुमच्या नरसाळ्यामध्ये किती दम आहे वाईट कमेंट करणाऱ्यांनो. आणि माझी संस्कार काढता तुम्ही. अरे तुम्हाला काय माहिती आहे माझं स्ट्रगलच्या मागं? मला बाप नसताना, आई नसताना मी काय सहन केलं, आणि फालतू नवरा भेटला
तर त्या नवऱ्याच्या मागे पण मी किती सहन केलं. 15 वर्ष झालं कष्ट करतीये, लेकरांना, दोन्ही लेकरांना इंग्लिश मीडियममध्ये शिकवतीये, कुत्र्यासारखं राब करतीये, रात्रंदिवस लेकरांसाठी झुरतीये. मला कुणाचा सहारा नाहीये. नवऱ्याची 100 रुपयाची साडीसुद्धा माहिती नाहीये मला. आज मी एवढं स्ट्रगल करून वरती आली आहे ना, तर फक्त स्वतःच्या हिमतीवर. आणि आज तुम्ही लोक मला नाव ठेवता ना, तर बघते मी काय करता तुम्ही. आणि जे लोक कमेंट बॉक्समध्ये भुकायचं नाही, कुत्र्यांनो, समोर येऊन बोलायचं, समोर तोंडावर येऊन बोलायचं माझ्या. मग तुमचं नरसाळं आणि तुमची आई आणि तुमची बहीण मी दाखवते काय असते ते. चॅलेंज एका 2 मुलींच्या आईशी आणि एका विधवाबाईशी आणि जी अनाथ मुलगी आहे, जिला आईचा आणि बापाचा सहारा नाही, तिच्याशी आहे. या गाठ माझ्याशी तुमची. या कुत्र्यांनो भुका.